नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा मोर्चा प्रादेशिक महावितरण कार्यालयावर नेण्यात आला. कॅपिंगवर मर्यादा आणण्याचं लॉक महावितरणने त्यांच्या पोर्टलवरती लावलं, तेव्हापासून जे आपले सोलर क्षमता कमी झाल्या त्या सगळ्यातला आपला आक्रोश आणि आपले भावना व्यक्त करण्यासाठी आपण सगळे इथे आलो होतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने शिष्टमंडळ म्हणून आम्ही जाऊन विभागीय जे जॉईंट MD साहेब आहेत महावितरणचे त्यांना भेटलो. तिथे CE साहेब कचोट साहेब उपस्थित होते. आपण ही जी लॉक लावलेलं आहे ते कसं गैरकायदेशीर आहे, MERCच्या रेग्युलेशन्सच्या विरोधात कसं आहे हे त्यांना लक्षात आणून दिलं. त्याचबरोबर ऑटो लोड एक्सटेन्शनची जी व्यवस्था आहे ती परत चालू करण्यात यावी. ज्या सोलर ग्राहकांनी अतिरिक्त सोलर जनरेशन केल्यामुळे जे 150 युनिट आणि 100 युनिटचे एक्सपोर्टचं लॉक होतं त्याच्यामुळे 60 रुपये पर युनिटपर्यंतचे जे अतिरिक्त पेनल्टी मारण्यात आली तो विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. चुकीचे बिल असताना ग्राहकाचं म्हणणं न ऐकून घेता त्यांची बिल वीज गट करण्यात येते. हा जो सोलर लावलेल्या ग्राहकांचा मार होतोय, पण आम्ही त्यांच्या लक्षात दिलं आवश्यक ते सोलर निर्देश करण्याचं. शांततेने आपल्याला जे आश्वासन दिले मी मयूर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्व जनतेसमोर साहेबांसमोर जे घड्याळ प्रकरण आहे ते सांगावं. शासनाकडून आम्हाला हे सुद्धा नाही परवानगी घेऊन राहिले. जिथं आम्ही जाऊ तिथं आम्हाला काय म्हणतात, नाही ते ऑफिसला जा, नाही हे ऑफिसला जा. हे ऑफिसला जाऊन मी आमच्या काम होऊन नाही राहिले. आमचं काम सक्सेस झालं तर ठीक आहे. जे काही भूमिका द्यायची ती शासन द्यायची. ओके, थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, मी मयूर बांगडिया, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा मराठवाडा विभागीय अध्यक्ष. 13 फेब्रुवारीपासून महावितरणने सौर ग्राहकांना सौर यंत्रणांची किती क्षमता इन्स्टॉल करता येईल याच्यावरती काही मर्यादा आणल्या होत्या. त्या मर्यादा गैरकायदेशीर होत्या आणि देशाच्या तसेच राज्याच्या ज्या सौर पूरक पॉलिसीज आहेत त्याच्या विरोधातल्या होत्या. त्या विषयात आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्या बदल्यातलं निवेदन देण्यासाठी इथे प्रादेशिक कार्यालयावर आलो होतो महावितरणकडे. तसेच जे ग्राहक सोलार यंत्रणा वापरतात, जनरेट करतात, त्यांच्या जनरेशनवरती पण काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यापेक्षा जो जास्त जनरेट करेल त्याला पण काही पेनल्टीज म्हणजे 60 रुपये प्रति युनिटपर्यंतचे दंड ग्राहकांना लागून आलेले आहेत. तर या सगळ्यांच्या बाबतीत हे सोलरला कसं सप्रेस करण्याच्या दृष्टीने ही सगळी पॉलिसी आहे आणि ती कशी चुकीची आहे हे सगळं आम्ही लक्षात आणून देण्यासाठी इथे आलो होतो. काय तुम्ही निवेदन दिलं आज, काय तुमच्या मागण्या त्याने काय सांगितलं? आमची मागणी अशी आहे की 13 फेब्रुवारीच्या अगोदर जसं लोड एक्सटेन्शन हे ऑटोमॅटिक पद्धतीनं चालायचं ते चालू द्यावं. सोलार यंत्रणाला मागच्या 12 महिन्यांचा वापर बघून जी कॅपिंग होती ती न बघता ग्राहकाला त्याचं भविष्याचा कसा वापर आहे ते बघून त्याचं नियोजन सौर यंत्रणेची कॅपॅसिटी ठरवता यावी अशा पद्धतीचं अलाउ करावं. आणि जे चुकीचे वीज बिलं येत आहेत आणि त्यावरती स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे ऑटो कट होत आहेत, ग्राहकाचं म्हणणं न ऐकता त्यांना 15 दिवसांची नोटीस न देता, हे सगळं जे चुकीचं घडतं आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. सोलर लावल्याबद्दलची जी शिक्षा आहे ती सगळी कमी करण्यात येईल. पुढची भूमिका काय या बाबतीत आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. साहेबांनी असं सांगितलं आहे की आम्ही हे आमच्या हेड ऑफिसपर्यंत पोहोचवू आणि याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. हे जर योग्य नाही झालं तर आम्हाला हा विषय पुढे लावून धरावा. त्यांच्या अटीमुळे सोलारवर काही परिणाम होणार आहे का? महाराष्ट्रातली सोलरची क्षमता ही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
आणि महाराष्ट्र देशात सध्या सूर्यघर योजनेत दुसऱ्या क्रमांकावर होतं, ते खूप खाली घसरेल. मोठ्या मेहनतीनं सर्व वेंडर्स, ग्राहक आणि हे सगळं सोलरचं जे प्रमोशनचं आहे त्याच्या बाबतीत महाराष्ट्राने चांगला मोमेंटम धरला होता, पण या मोठ्या स्पीड ब्रेकरमुळे ते क्षमता बऱ्यापैकी खाली जाण्याची शक्यता आहे. या क्षमतेव्यतिरिक्तच आज महावितरणला सोलारमुळे जी स्वस्तातली वीज मिळते आहे सोलार ग्राहकांकडनं, त्यांनी जी एक्सेस जनरेट केलेली वीज आहे जी आज महावितरणला अक्षरशः मोफत मिळते आहे. साधारणतः ₹2.82 या रेटनी महावितरण ती सोलार ग्राहकांकडनं विकत घेते आणि ते पैसेसुद्धा त्यांना रोख स्वरूपात न देता त्यांना ते त्यांच्या बिलामध्ये क्रेडिट केले जातात, जे की 3 वर्षानंतर त्यांना मिळतात. ते म्हणजे आज 3 वर्षासाठी उधारीमध्ये महावितरणला जी वीज मिळते आहे ती म्हणजे अक्षरशः मोफत वीज आहे. तर ती वीजसुद्धा न घेता ते जे जनरेशनला एक्स्ट्रेस पेनल्टी लावत आहेत, म्हणजे आमची वीज घेणार फ्रीमध्ये, त्याच्यावरती आमच्याकडनं ते आम्हाला पेनल्टी लावणार, जवळपास ₹60 पर युनिटप्रमाणे एक्सेस जनरेशनला पेनल्टी लावणार. म्हणजे कुठेतरी हे धोरण जे आहे ते सौर ऊर्जेसाठी मारक धोरण आहे. आज आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर धोरण बघितलं आपण तर ते पूर्ण सौर ऊर्जेसाठी प्रेरक धोरण आहे. वरतून सेंट्रलवरनं सांगितलं जातं की तुम्ही एक्सेस कॅपॅसिटी लावून ती महावितरणला वीज विका आणि त्यातनं तुम्हाला इन्कम जनरेट होईल, असं आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी एक धोरण निश्चित केलं होतं. त्या धोरणाच्या पूर्णतः विसंगत धोरण हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन म्हणजे आपलं MSEDCL राबवत आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% सोलारवर फरक पडलेला आहे. आपला महाराष्ट्र 2 नंबरला होता भारतामध्ये, 1 नंबरला गुजरात आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे. परंतु 13 फेब्रुवारीपासून हे धोरण लागू केल्यामुळे 50-60% सोलार व्यवसाय कमी झालेला आहे आणि ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी आपल्या मर्जीने जेवढी रिक्वायरमेंट होईल तेवढी सिस्टीम ग्राहकांनी बसवलेली आहे, परंतु काही युनिट महावितरणकडे बँकेत जमा असल्यामुळे त्यांना ती फाईन मारलेलं आहे आणि अचानक ग्राहकांना वाढीव बिल आल्यामुळे त्यांची वीज बिल कट केली जात आहे. याच्या पण पूर्ण ग्राहकांमध्ये तीव्र त्याचा निषेध केला जात आहे. तर हे असं वागणं चुकीचं आहे. आमचं मित्रांनी सांगितलं होतं, सांगायचं आहे की ग्राहकांकडनं मिनिमम त्याला टाईम देऊन त्याला समजून सांगावं की तुमचं बिल कसं आलं आहे, त्यानंतर त्याला टाईम दिल्यानंतर तर वीज बिल कट करण्यात यावी असं मी निवेदन साहेबांना दिलेलं आहे. याच्या आधी काही निवेदन दिलं का तुम्ही काही ऊर्जा मंत्र्यापर्यंत काही? तर 13 फेब्रुवारीपासून हे अचानक नियम लागल्यानंतर आम्ही जवळजवळ इथले आमदार, खासदार, कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त, डिव्हिजनल कमिशनर, महावितरणचे पण मोठे अभियंता या सर्वांना नियम दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पण आम्ही नियम दिलेला आहे. मुंबईला जाऊन आमची काही शिष्टमंडळ मुंबईत जाऊन स्वतः साहेबांना भेटून आलेले आहे. सर्व निवेदन झालेलं आहे. आमच्या मान्य जर मागणं झालं नाही तर पुढे आम्ही भूक आंदोलन, अंशतः आंदोलन किंवा अन्यत्याग आंदोलन करण्याचं आमचं पवित्र आहे. आपल्याकडेच असं घडलं का पूर्ण महाराष्ट्रात चालू? पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लागू केलं. महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे. इतर राज्यांमध्ये इनफॅक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी देत आहे. त्या सबसिडीच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडनं एक्स्ट्रा सबसिडी आहे. म्हणजे ते राज्य जे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, अडचणी येत नाही आहेत, तर त्यांना एक्स्ट्रा सबसिडी मिळते आहे स्टेट गव्हर्नमेंटकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सबसिडी व्यतिरिक्त. आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी तर सोडून द्या, पण पूर्ण पेनल्टी लावण्याचं काम चालू आहे. ग्राहक म्हणून तुम्ही